बाकीचे जे खेळाडू मैदानात गेले त्याने बाहेर यायचं आहे, कृपया विनंती असेल. प्रभाकर मेहता, आर यू ओके? ओके, डन. दोन चेंडू झालेत, धावा झाल्या 4. सुंदरसा फटकार ऑफसाईडच्या दिशेने आणि हा जोरदार प्रयत्न आणि या कव्हरच्या दिशेने मारला चेंडू, येथील धावा 4. आशिष जयस्वाल पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, मात्र थोडासा कुठेतरी मनात विचार केला आणि एक तंत्रशुद्ध फलंदाजी करतायत. एक महत्वाचा सामना आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून तर आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहेत समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती. 8 धावा झाल्या, 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. साजन पाटील यांचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत. आशिष जयस्वाल एक चांगली त्यांच्याकडे क्षमता आहे आणि खूप सारं एक आपल्या कारकिर्दीत खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. WPLचं पहिलं पर्व ज्यांनी सुपर हिट केलं होतं आणि त्यांच्या जोडीला त्यांचा साथी एक खेळाडू होता संदेश गावंड. तशीच काहीतरी आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या संघामध्ये जिंकायचं असेल तर. हाय डान्सिंग डाऊन द ग्राउंड एक चांगला चेंडू होता आणि तितकाच सुंदर त्याला सन्मान दिला होता. एक कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळलं, पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, त्यानंतर मात्र एक मनामध्ये टार्गेट जे सेट करायचं आहे त्याच्यावरती कुठेतरी विचार केला आणि एक सिंगल धाव काढली आणि त्याच्यावरती धावसंख्या पुढे जाईल, ती धावसंख्या होईल 9. 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली 9. साजन पाटील सर पहिले गोलंदाज. कीपर चेंज केलेला आहे. प्रभाकर मेहताच्या जागी साई प्रसाद मयेकर कीपरच्या स्वरूपात आलेले यष्टीरक्षक. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. थोडंसं फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा यष्टीरक्षकाला सुद्धा बीट होतोय. फलंदाजाच्या रडामध्ये काही चेंडू नव्हता, वाईच्या स्वरूपात. वाईट स्वरूपात 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या होईल ती 11. पहिलं षटक चालू असताना सुंदर गोलंदाजी. आशिष सारख्या खेळाडूला अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत साजन पाटील सर. 11 धावा दिलेल्या आहेत अजूनपर्यंत. आशिष हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी मात्र प्रीतम गडजी सारखा मोहरा बाद केलाय आणि पहिल्या विकेटचा एक षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 11 धावा झाल्यात आणि पहिला गडी बाद होतोय. प्रीतम गडशी यांच्या स्वरूपात नवीन फलंदाज आहे तो अक्षय. आशिष जयस्वाल यांनी मात्र आता थोडंसं एक मनामध्ये थोडंसं चंचलता झाली असेल की प्रीतम गडशी सारखा सलामीला आलेला आणि त्याने चांगली फलंदाजी करत होता, चांगल्या फॉर्ममध्ये होत्या, कालच्या दिवसात चांगली बॅटिंग करत होता. तो कुठेतरी आता मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवडला नाही आणि एक स्वस्तामध्ये बाद झाला आहे, तर त्याचा कुठेतरी एक विचार करावा लागेल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीत पोहोचवायचं असेल तर विकेटवर राहणं महत्वाचं असेल. आता जो गोलंदाजी घेऊन येत आहे तो साई प्रसाद मयेकर. अतिशय नावाजलेला असा गोलंदाज या क्रीडांगणातील आणि सांगायची खरी गोष्ट अशी तर हा विश्वमित्र क्रीडा मंडळाचाच एक खेळाडू आहे साई प्रसाद मयेकर. पाहूया आपल्या संघासाठी किती चांगली गोलंदाजी तो करत आहे, कारण का त्याच गोलंदाजीवरती आता महत्वाची गोलंदाजी असेल दुसरं षटक. तर साई मयेकर येत आहेत गोलंदाजीवर, तसाच स्ट्राईकला एक तितक्याच ताकदीचा आणि तितकी क्षमता प्रतिभा असलेला खेळाडू खेळतोय आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा असणारा हा फलंदाज. आणि पुन्हा एकदा सीमा रेखा पार. समोर कोणताही गोल
सुद्धा दिलं होतं. तर हा चेंडू येतोय निर्धाव. साईप्रसाद मयेकर यांचं चांगलं कमबॅक. थोडंसं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करतात, समोरच्या फलंदाजाला रीड करतात, मात्र कुठेतरी पहिला चेंडू चुकला होता रीड करताना आणि तस तो फलंदाजाने रीड केला होता आशिषने आणि त्याच्यावर रीड करून 6 धावांची मोहर उमटवली होती. हाही चेंडू कलात्मकता दाखवली त्या ठिकाणी अक्षय यांनी आणि पॉइंटच्या मधून चेंडू भेदलाय. 4 धावा येतील, प्रयत्न मात्र करूयात आणि ते प्रयत्नांना खरा उतरलो आहे. वरती थोडेसे बीट झाले होते, नंतर पुढच्या चेंडूवरती एक कलात्मकता दाखवली आणि एक चांगली फलंदाजी करतात. सातत्याने क्रिकेट खूप सुंदर खेळतात आणि इथे मात्र ती कलात्मकता कुठेतरी कामाला आली होती. साई यांचा पुढचा चेंडू अक्षयसाठी. यष्टांच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतो हा वाईट चेंडू असेल. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 23 धावा होतील. अक्षय बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि पुलचा फटकावरती एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 24. प्रत्येक संघाची एक प्रतिष्ठा पणाला लागली सेमीफायनलच्या सामन्यासाठी. आशिष धावसंख्या झालेली आहे ती 24. षटकार मारण्याचा प्रयत्न खाली उडलला झेल होता आणि मात्र नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले होते, तर झेल होऊ शकला ते फसवला होता मात्र साई मयेकर यांनी आशिष जयस्वाल यांना. पण मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकला नव्हता आणि षटकाची सांगता होते. 2 षटक समाप्ती झाल्यानंतर संघाची धावसंख्या होती 25. 25 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर प्रत्येक मनातून खचून न जाता प्रत्येक खेळाडूने प्रत्येक क्रिकेटरने आपल्याला जे आयुष्यात साध्य करायचं आहे ते मात्र साध्य करावे लागते. कारण नक्कीच सांगेन जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के या कोई महान नहीं होता, और जब तक ना पडे हथौड़े के घाव तब तक हर पत्थर भी भगवान नहीं होता. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 25. तिसऱ्या षटकात आमंत्रित केलं ते सुमित पेडणेकर यांना. तर कालच्या दिवसात सुमित पेडणेकर यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि आता मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलाय त्यांच्यावरती आणि विश्वासाला कुठेतरी खरं उतरावं लागेल. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 झाली आणि आशिष जयस्वाल सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुठेतरी त्याच्या पायाला बेडा घालण्याचा प्रयत्न असेल याच्यासाठी सुमित पेडणेकरला बोलवलं गेलंय बॉलिंगसाठी. सुमित यांना आशिष जयस्वाल यांना रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. सेमीफायनलचा सामना ऑलरेडी वर्ली रॉयल हा संघ फायनलसाठी क्वालिफाय झालेला आहे. आशिष स्ट्राईकला तर बॉलिंगला सुमित. हाई चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं 6 आलाय. क्या बात आहे. एक वक्तव्य जाहीर केलेलं होतं पत्थराचं, तर सिद्धेश गावंड यांना ते पुन्हा ऐकायचं आणि त्यांना 201 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. सुंदर थोडंसं गचा क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, नंतर 4 धावा. आशिष जयस्वाल नावाचं एक वादळ आलंय, ते कुठं शमवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते शमलं जात नाहीये आणि आशिष जयस्वाल एक धुवाधार फलंदाजी करण्यात यशस्वी ठरतायत.
तर सिद्धेश गावडे यांच्यासाठी एक मगाचा शेर होता, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक हर पत्थर भी भगवान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक हर पत्थर भी भगवान नहीं होता. तर 2 चेंडूवरती 10 धावा मिळाल्यानंतर आशिष जयस्वाल हाही चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न करतो, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडासा झेल सुटलोय, थोडंसं फंबलिंग होत आहे आणि एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्याचा आलेख मात्र उंचावताना दिसतोय. धाव संख्या होईल ती 36 धावा झाल्या. थोडंसं कुठेतरी जो निर्णय घेतला तो अंगलट आल्याचा इकडे डाव आलाय, कारण सुमित पेडणेकर यांना आशिष यांची विकेट घेण्यासाठी पाचारण केलं होतं. मात्र आशिष जयस्वाल मात्र थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. एक विकेट जरूर गेला आहे. तर नंतर मात्र पाहायचं झालं तर आशिष जयस्वालने सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली आणि त्या खांद्यावर जबाबदारी घेतलेला थोडासा खरा उतरतोय. स्ट्राईकला अक्षय. हाही चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावला होता, त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. राजा जवळेकर यांचं एका धावेने संघ पुढे जातोय आणि धाव संख्या आतापर्यंत झाले 1 गडी बाद 37. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असतील. आशिष जयस्वाल एका श्रीकृष्णासारखा मैदानात उभा आहे आणि त्याला ते श्रीकृष्णाची भूमिका मात्र पार पाडावी लागेल, कारण सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर ती जबाबदारी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण करावी लागेल. बॅटिंगसाठी एफर्ट तर लावतोच, बॉलिंगसाठी आणि क्षेत्ररक्षणामध्ये 2-3 नावं अशी आहेत, त्यांचं मात्र एक नाव अग्रगण्य घ्यावं लागेल. त्यामध्ये आशिष जयस्वाल, वैभव इंदुलकर आणि हितेश सावंत, अक्षय सावंत ही नावं अशी आहेत की क्षेत्ररक्षक कुठेतरी ठेवलं तरी मात्र कुठचाही चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. आणि हा चेंडू मात्र कलात्मकतेने खेळलेला होता अलॉंग दी कार्पेट पद्धतीने आणि या 4 धावा मिळत आहेत. आशिष जयस्वाल थोडेसे भारी पडलेत गोलंदाज सुमित पेडणेकर यांच्यावरती आणि सुमित पेडणेकर तू थांबत जा. चौकार षटका मारला ना की कॅच घेतली, कॅच चौकार जातो. चौका गेला. षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 45. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा साई येत आहेत, तर बॅटिंगसाठी अक्षय. हो हो, क्या बात आहे. कलात्मकता सुंदर पेश केली आहे अक्षय. मात्र मोठे फटके जरूर येत नाही, मात्र एक आपली कलात्मकता सिद्ध करतायत आणि धावा मात्र मिळवतायत आणि या चेंडूवरती धावा येत आहेत 4. सुंदर फटका खेळला होता. एक सौंदर्य आणि नजाकत होती, या सुंदरता होती या फटक्यामध्ये आणि या 4 धावांची सरशी होते. संघाची धावसंख्या होती ती 49. नक्कीच सांगेन की
सूर्य अस्ताला गेला म्हणून सर्व संपत नसतं, उद्या पुन्हा सकाळ होणार या आशेवर पूर्ण जग जगत असतं. तर तसंच काहीतरी एक मनात मध्ये चांगली आशा पल्लवित आणि निर्माण केलेली आहे ती आशिष जयस्वाल आणि त्यांच्या साथीला साथ देत आहेत अक्षय. धावसंख्या ते 19, चौथं षटक प्रगतीपथावर आहे. बाटल्या यायला लागले मैदानाकडे. बाटल्या यायला लागले मैदानाकडे. तिकडे कोपऱ्यातच आहे सगळं. तर 49 धावा झाल्यात. अक्षय चांगली कलात्मकता दाखवतायत. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. एक धाव मिळते. 50 धावा पूर्ण होत आहेत. संघाच्या अर्धशतक फलकावर लावलं जात आहे. त्याच्यामध्ये एक सिंहाचा आणि मोलाचा वाटा उचलला आहे तो आशिष जयस्वाल यांनी. आशिष बॅटिंगसाठी. ओह, या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा एज लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या ते 51. आशिष 37 धावांवरती खेळतात वैयक्तिक अशा. अक्षय तर साई मयेकर. हाही चेंडू थोडासा कलात्मकतेने खेळणार होता आणि थोडस कुठेतरी एक बिनधास्त राहिले होते आणि तितकंच चांगले चाणाक्षरती दाखवली होती प्रभाकर मेहता आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. तर निखिल तिवारी येत आहेत बॅटिंगसाठी. अक्षय कुठेतरी बाद झाल्याचं एक दडपण त्यांना झुगारावं लागेल. हाही चेंडू चांगली लेंथ आणि लाईन. थोडस चांगलं कमबॅक केलं होतं साई प्रसाद मयेकर यांनी. अचूकतेवर चांगला भर दिला. थोडस कुठेतरी मागणे ठरक असताना मात्र 2 चेंडू मात्र चांगले हाताळले होते आणि तितकंच यष्टीरक्षण सुद्धा चांगलं केलं होतं प्रभाकर मेहता यांनी. अक्षय थोडेसे गाफील राहिले, त्याचा फायदा मात्र घेतला होता आणि त्यांना बाद करण्यात यशस्वी झाले होते. आशिष एकाकी चांगली झुंज देत आहेत आपल्या संघासाठी. तर निखिल तिवारी येत आहेत बॅटिंगसाठी. अष्टपैलू खेळाडू आहेत, तितकी सुंदर गोलंदाजी सुद्धा चांगली करतात आणि आता बॅटिंग मध्ये त्यांची वर्णी लागली आहे 2 विकेट गेल्यानंतर. बॅटच्या रडारमध्ये काही चेंडू आला नव्हता. दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि आशिष जयस्वाल बाद झालेले आहेत. मोठी फसली जाल में. काय झालंय, होत्याचं नव्हतं झालंय. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळवा एखाद्या घराला कोणाची तरी दृष्ट लागावी त्याप्रमाणे आशिष जयस्वाल चांगली फलंदाजी करत होते.
राजा फलंदाज कुणाल गावंड सामना करतील. कुशल गावंड त्यांचे बंधू ह्या सामन्यापूर्वीच उपांत्य हॅलो फेरीमध्ये हॅलो 52 धावा झाल्यात आतापर्यंत. हाही खूप चांगला चेंडू होता, खोदून काढला त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण होते. 53 धावा झाल्या. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय ते राजा जावळेकर यांना. शेवटच्या षटकामध्ये मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तितके चांगले फटके सुद्धा मारावे लागतील. गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल. कुठेतरी फलंदाजी चांगली होत होती, मात्र आशिष जयस्वाल इथे बाद झाले. त्याचं दडपण मात्र यांच्यावरती असेल, दोन खेळाडूंवरती. राजा जावळेकर गोलंदाजीसाठी, तर बॅटिंगसाठी निखिल तिवारी. हाही चेंडू चांगला फसवा चेंडू टाकला होता. ऐन मोकेच्या क्षणी आले आणि चांगली गोलंदाजी केली आहे. समोरच्या फलंदाजाला जखडून ठेवण्यात यशस्वी झालेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येवरती 54. लावायला लागेल. 54 धावा झाल्यात. काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. हाही बिगेट करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू टटवलाय आणि झेलचा प्रयत्न केला होता. सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडस फंबल झालं त्या ठिकाणी. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. महत्वाच्या 2 धावा असतील या इनिंग मधील. 2 धाव फलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 56 धावा. 3 चेंडू अजूनही बाकी असेल या षटकातील. राजा जावळेकर यांचे कुशल गावांना 1-2 मोठे हिट मारावे लागतील आणि एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. एक चांगली गोलंदाजीचं धारदार त्यांच्याकडे आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नव्हते आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कुशल गावंड आणि निखिल तिवारी यांच्या बंद होईल ना. चार्जिंग गेली. कट होते का? कट होतोय हा घे वायरलेस पर्यंत या 2 धावांच्या मदतीने संघ पोचतोय. 58 धावा झाल्यात. 2 चेंडू अजून बाकी असतील आणि अजूनही 2 चेंडूवरती एका दुसरा मोठा हिट आला तर एक चांगली मॅच होऊ शकते. कारण धावसंख्या झाली 58. आशिष जयस्वाल एक चांगली कामगिरी करून गेले. थोडंसं डबल 2 रन्स यांच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी बाद झाले होते. राजा जावळेकर यांचा पुढचा चेंडू कुशल गावंड यांच्यासाठी. आई मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं आणि कुशल गावंड बाद, निखिल तिवारी बाद होत आहेत दुसऱ्या रन घेण्याच्या प्रयत्नात. 59 धावा झाल्यात. राजा जावळेकर चांगलं कमबॅक करतायत. कालच्या दिवसात थोडासा दिवस खराब गेला होता, जास्त धावा झाल्या होत्या. आज मात्र तितकं सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर पेश करतात आणि ऐन मोक्याच्या क्षणी मात्र आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न करतायत. अभिषेक जयस्वाल, तर अभिषेक जयस्वाल शेवटचा चेंडू निखिल तिवारी यांच्यासाठी. हाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मोठा फटक्यात कन्वर्ट होऊ शकले नाही. 60 धावा झाल्यात आणि 61 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी. तरी मॅच सोडणार नाही आहेत. आशिष जयस्वाल चांगली फाईट देऊ शकतात आणि चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. तर 61 धावांचं आव्हान आहे आणि पुढच्या इनिंगसाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतो प्रणय पाटील यांना.
फायनलचा दुसरा सामना जिंकण्यासाठी 30 धावांमध्ये 61. Come on guys. पार्टीज करायचं. कव्हर करायला सांग त्याला. सांग. होय. याचं नाव काय? व्हायरल होते थोडं. अरे वा, व्हायरल झालं की तुमचं चॅनल वाढेल. हल्ली काय काय दाखवतात टेनिस क्रिकेटच्या नादामध्ये. अगर आप ऑनलाइन रमी खेलते हो तो अब रमी पंडित पर खेलो और ज्यादा जीतो, क्योंकि सारे रमी पंडित गेम पर कमीशन है सिर्फ 7%। आप जीत सकते हो आलिशान कार, बाइक्स, फ्री टूर ऑफ गोवा एंड दुबई, इंस्टेंट विड्रॉवल और सुरक्षित ऐप। अभी जल्दी रमी पंडित ऐप डाउनलोड करो और ज्यादा खेलो और ज्यादा जीतो। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व है, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर। भारतानं 6 षटकारांसाठी 5,000चं पारितोषिक नक्कीच लागू होतं, मात्र पैशांचा आमिष थोडं त्याच्या अंगलटी येताना पाहिले. पुढला चेंडू यावेळी मात्र या फलंदाज आणि इथे मात्र चौकार जरूर आलेला आहे. या चेंडूवर पहिल्या चेंडूवर साई बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इथे चौकार. नईम इथे आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपचा बाहेर आणि पंचांचा सिग्नल वाईड. अवंतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये इथे भर होताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहिले षटक गोलंदाजी मार्गावर चालू आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती 5. 1 बाद 5. एक महत्वाचा मोहरा बाहेर आहे. यावेळी फलंदाजीसाठी आला होता साई आणि त्यांच्या कर्णधाराने सुद्धा सांगितलं होतं की साई चालला की सर्व चाललं.
नेक्स्ट बॉल ऑफ साईडला खेळून काढलाय आणि इथे पाहतोय मागे चौकार आलाय 4 धावा. थँक्यू डीजे. पहिलं षटक आहे आणि इथे नईम मात्र चालतोय. अपेक्षा केली होती साई मोठी धावसंख्या उभी करणार, परंतु साई बाद झाल्यानंतर नईम चांगली फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्गावर चालू आहे. 2 चौकार जरूर खाल्लेत. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा आले. यावेळी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता पॉइंटला इथे इथे मात्र या क्षेत्ररक्षकाला खरंच जोरदार टाळ्यांनी त्याचा खूप लांबून आणि स्वतःच्या शरीराला ताणवलं आणि इथे मात्र झेल घेतलाय. नईमला बाद केलंय, परत पाठवलेलं आहे. आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज मैदानाकडे आगकूच करत असताना अनिकेत यादव. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून हाताळण्यात आलेली आहे. इथे पाहत आहोत आपण 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिला आहे आणि टार्गेट आहे 61 धावांचं लक्ष्य आणि ते पार करण्यासाठी उतरलेले ब्लॅक आर्मी पाहायला मिळतोय आपल्याला. वर्ली किंग्ज. अंकित पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवतोय. अंकित महत्वाचे मोहरे मात्र अंकितने टिपलेले आहेत. गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलरचा किताब ज्या गोलंदाजाने घेतला तोच अंकित मात्र आता आपल्या समोर सादर होताना दिसतोय. अप्रतिम वेग आहे आणि भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना दोघांना मात्र त्याने लवकरच बाद केलेला आहे. एक झालाय तो साई बाद आणि दुसऱ्या बाजूला नईम जो चांगला टच मध्ये पाहायला मिळत होता त्याला सुद्धा इथे बाद केलेला आहे. पुढचा चेंडूसाठी सज्ज होते अंकित. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र घुटण्यात एक तमाशा
थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय प्रभाकरच्या बॅट मधून अप्रतिम षटकार आपण पाहिला. पुढला चेंडू निखिल. यावेळी मात्र फक्त खेळून काढलेला आहे. पॉइंटला एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येची गाडी मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. 16 धावसंख्या 3 बाद 16 वर खेळत असताना वरळी किंग्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऍडव्होकेट साजनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झुंज देत असणारा संघ आणि दुसऱ्या बाजूला वरळी चॅलेंजर्स संघ एखाद्या अप्रतिम फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे एक महत्वाचा गोलंदाज आहे जो की अंकित, ज्याने की चांगली गोलंदाजी केली. गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये सुद्धा बेस्ट बॉलरचा किताब ज्या गोलंदाजाला मिळाला तो सुद्धा त्यांच्याकडे आहे. नेक्स्ट बॉल निखिल पुल करण्याचा प्रयत्न केला होता मागच्या दिशेला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव सहजतेने पूर्ण होताना इथे पाहायला मिळते. एके धावेनी धावसंख्या जाईल ती 17. अर्थातच खतरा या आकड्यावर प्रभाकर आहे आणि रवी यादव. दोघांची मात्र ताळमेळ चांगली जुळालेली आहे. 3 फलंदाज आणि ते सुद्धा महत्वाचे. साई मात्र बाद झालाय. साईवर खूपच अपेक्षा होता, एक जबाबदारी होती आणि ती मात्र त्याने पूर्णत्वास आणलेली नाहीये. एक जबाबदारी करताना मात्र बाद झालाय. निखिल चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिकपणे पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ला होता. तदनंतर 1-1 अशी धावसंख्या देत असताना शप्पल झाला आधीच ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार अंकितने 3 चेंडू खेळले आणि 3 चेंडू मध्ये पाहायला मिळत आहेत 13 धावा त्याच्या नावावर. प्रभाकर चांगली फलंदाजी करतोय. सिद्धेजी गावड यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल एखादा सामना जिंकला तर. यावेळी मागच्या दिशेला गेलेला चेंडू 1 धाव काढले. लेग बाईटच्या स्वरूपातून 24 धावसंख्या. दुसरं षटक गोलंदाजी मार्गपथावर चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे. तत्पूर्वी 24 धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात झालेत. धावसंख्येचा आलेख चांगला पुढे पुढे चाललाय परंतु विकेट गेलेल्या आहेत हा मात्र चिंतेचं कारण असेल. विकेट जाऊ न देणं हे मात्र महत्वाची जबाबदारी नक्कीच त्यांच्या समोर असणार आहेत. यावेळी वाईड आलाय. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होईल. निखिल रवी यादव स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं लक्ष आहे दुसरा फायनलला जाणारा संघ कोण. आपल्या संघासाठी असा हा फलंदाज प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या. जर तो मैदानात राहिला तर सामना एक हाती जिंकवू शकतो जसा काल अक्षय सावंत याने सामना जिंकवलेला होता. 2 षटकांची समाप्तीनंतर धावा आपण पाहत आहोत. नक्कीच 26 धावा संख्या धावफलकावर सजलेली पाहायला मिळत आहे. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा अंकित यादव प्रभादेवी समुद्राच्या एंडच्या दिशेकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. यावेळी पहिलं षटक ज्याने हाताळले होतं वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाजी द्रुतगती मार्गाने गोलंदाजी जरूर करतो तोच अंकित पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. यावेळी विकेटच्या शोधामध्ये जरूर असेल. 3 विकेट त्याच्या गोलंदाजीमध्ये जरूर आलाय आणि कुठेतरी फलंदाजीवर अंकुश त्याच्या माध्यमातून लगावले जरूर गेले.
यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावून दिलेला फटका आहे. एकच धाव मिळणार. एका या धावेने धावसंख्येमध्ये ऍडिशन होताना पाहायला मिळेल. 27 ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसरं षटकानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात. अंकितची गोलंदाजी खेळून काढणं हे मोठं चॅलेंज असणार आहे प्रभाकर आणि रवी यांच्यासमोर. प्रभाकर कशा प्रकारे चॅलेंज हे स्वीकारणार आहे हे पाहायचं आहे, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसेल. एका बाजूला वर्ली किंग्ज या संघाचा बेस्ट फलंदाज आहे तो अर्थातच प्रभाकर, आणि दुसऱ्या बाजूला वर्ली चॅलेंजर्स या संघाचा बेस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय तो अंकित. याच्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी दोघांची लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांची मांदियाळी मात्र या दिशेला येताना पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र, अंधुकचा प्रकाश, सूर्याची तिरपी किरण मात्र आता मैदानावर पसरलेली पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. आधीच शफल झाला होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धुडकावून दिलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक जरूर आलाय. एकच धाव यावेळी ऍडिशन होताना मिळणार आहे. अंकितने खऱ्या अर्थाने संपूर्णपणे अंकुश लावून ठेवलेला आहे ते वर्ली किंग्ज या संघाला. सुरुवातीला पहिलेच षटक हाताळत असताना 3 विकेट घेतल्या, धावा सुद्धा कमी दिल्या, आणि याही सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तिसरी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळत असताना 2 चेंडूमध्ये फक्त धावा दिलेल्या आहेत त्या 2. नेक्स्ट बॉल. आकुल टप्प्याचा चेंडू टाकला होता पॉइंटच्या दिशेकडून, फक्त दिशा दिली आणि हा चेंडू पाहतोय क्षेत्ररक्षण येईल. तत्पूर्वी चेंडू होणार सीमा पार येतो. अंकितची गोलंदाजी आपण पाहतोय. 5 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेले आहेत आपल्या वैयक्तिकपणे दुसऱ्या षटकामध्ये, आणि इथे 2 चौकार जरूर आलेत. चांगली फलंदाजी करतोय प्रभाकर. 6 चेंडूमध्ये धावसंख्या केलेली आहे ती तब्बल 19. 37 धावांवर 3 गडी गारद होत असताना हा सामना पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाल्यानंतर त्याला मात्र पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक असल्या कारणानं इथे धावसंख्या एकच मिळणार. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय जमलेल्या आहेत 38 धावा, 3 गडी बाद, 38 धावा वर्ली किंग्ज हा संघ. बारा बॉल 23
23 धावांची आवश्यकता. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहिलेला चेंडू मारायचा होता ऑन साइडला, लेग साइडला. इथे मात्र चांगला संपर्क नाहीये, धावा मिळणार नाहीयेत. आशिषची गोलंदाजी षटक क्रमांक 3 आहे, 4 आहे आणि 4थ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा रचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी खूपच बराचसा बाहेर हा चेंडू मागच्या दिशेला वाईड. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होताना दिसणार आहे. 38 धावा 3 गडी बाद, 39 धावा 3 गडी बाद. एक धावसंख्या वाढले, 39 धावा, 61 धावांचं लक्ष्य आहे. आव्हान पॉइंटला भिरकावून दिलंय. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू पकडलेला आहे. एकच धाव यावेळी सुद्धा मिळणार आहे. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतरचा लाईन चुकली, वाईड आला आणि त्याच्यानंतरचा चेंडू पॉइंटच्या दिशेला एक जेंटल पुश पाहायला मिळाला. एक धाव मिळणार आहे. रवी यादव याच्याकडे आता फलंदाजीची स्ट्राईक मात्र दिसेल. 40 धावसंख्येचा टप्पा पार केलेला आहे. तब्बल 21 धावांची गरज इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी. फायनल मध्ये कोण जाणार आहे हे नक्कीच पाहायचं आहे. पहिला संघ फायनल मध्ये जाऊन थांबलेला आहे. वाट पाहतोय या दोन संघांपैकी कुठला संघ आपल्या विरोधात झुंज देण्यासाठी येणार आहे. वर्ली किंग्ज की वर्ली चॅलेंजर्स. चॅलेंज मिळणार आहेत की या राजांसोबत लढाई करावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाजी मार्कवर आशिष. यावेळी आशिषच्या बॉलवर मोठा
प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना दिसतोय. क्रिकेटचा असा खेळ आहे की जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे. प्रेडिक्शन करू शकत नाही आपण. प्रत्येक चेंडू गणित सामना बदलताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर कुशल यांच्या एक विकेट जरूर गेली. रवीची नवीन फलंदाज मैदानामध्ये धीरज बैकर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या नॉन स्ट्राईकला प्रभाकर, ज्याने की हा सामना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर करताना दिसलाय. सेमीफायनलचा सामना आहे. प्रभाकरने हा सामना जिंकून दिला एक हाती. तर सिद्धेशजी गावण यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज जरूर मिळणार आहे प्रभाकर याला. आणि इथे पाहतोय मनामध्ये हुरहुर आणि धुसधुस मात्र लागलेली आहे. चॅलेंजर्स की किंग्स येणार. ओ हो इथे दोन धाबा जरूर आपल्याला इथे सामन्याच्या आतमध्ये 2 धाबा ऍडिशन होतील. धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलेला आहे 59 धावसंख्येवर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या फक्त 2. 4 मध्ये 2. टेनिस क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु आपल्या वेळी या मैदानावर काय होणार आहे नक्कीच पाहायचं आहे. संपूर्ण प्रेक्षकांची उत्कंठता, मनामधली हुरहुर मात्र आता वाढताना दिसणार आहे. कोण जाणार आहे फायनल मध्ये? वरळी चॅलेंजर जाणार आहे की वरळी किंग्ज चा संघ? गेल्या वर्षी ज्या 2 संघांमध्ये फायनलचा सामना रंगला होता आणि ते 2 संघ होते वरळी किंग्ज आणि वरळी चॅलेंजर्स. या वर्षी मात्र ते भिडत देत आहेत सेमी फायनलच्या सामन्यामध्ये. एक संघ जाणार आहे पुढील सामन्यासाठी अर्थातच फायनलला आणि दुसऱ्या संघाला मात्र एका वर्षभराची वाट पाहावी लागणार आहे. किंग्ज जाणार की जाणार आहे चॅलेंजर्स? नेक्स्ट बॉल कुशल गावंड, चेंडू क्रमांक 3 फेकण्यासाठी सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सगळ्यांच्या साक्षीनं. पुढील चेंडू 2 धावांची आवश्यकता, गरज. प्रभाकरने मात्र